नमस्कार मित्रांनो, वर्ष 1923 जेव्हा सावरकरांनी लिहिलेलं हिंदुत्व पुस्तक प्रकाशित झालं आणि या एका पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हिंदुत्व या शब्दावर प्रत्येक राजकारणी पक्ष आपापली राजकारणाची पोळी शिजवू लागला आणि याच एका शब्दामुळे अनेक जण सावरकरांवरही प्रश्न उचलतात। अनेकांना हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म असंच वाटतं। चला तर जाणूयात नेमकं काय आहे हिंदुत्व आणि हिंदू धर्म। मित्रांनो, हिंदू धर्माची सुरुवात कशी झाली व कुणी केली याबद्दल आजही कुणाला माहिती नाही, पण असं म्हटलं जातं की हिंदू धर्माची सुरुवात ही 4000 वर्षांआधी झाली व हिंदू हा शब्द भारतात सिंधू नदीच्या सानिध्यात राहणाऱ्या भारतीयांना बाहेरील देशांनी दिलाय, कारण संस्कृतमधील स या अक्षराचा हिंदी व दुसऱ्या अनेक भाषांमध्ये ह असा उच्चार होतो। जसं की सप्ताह याला हप्ता म्हटलं जातं, केसरी या शब्दाला जुन्या हिंदी भाषेमध्ये केहरी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पर्शियन लोक भारतीयांना हिंदू म्हणून ओळखत असत। म्हणजे हिंदू हे नाव एका पर्टिक्युलर भूभागात राहणाऱ्या लोकांसाठी वापरले गेले होते आणि पुढे चालून भारतात राहणाऱ्या प्रत्येकालाच बाहेरील देशातील लोक हिंदू म्हणून ओळखू लागले आणि मग हिंदू जेथे राहतात त्याला हिंदुस्थान असं संबोधू लागले। पण पुढे चालून 2500 वर्षांआधी बौद्ध, 1500 वर्षांआधी शीख, 1400 वर्षांआधी इस्लाम अशा वेगवेगळ्या धर्मांची सुरुवात झाली आणि मग जे धर्म भारतात उगम पावले त्यांना हिंदू धर्म असं म्हणू लागले। पण मित्रांनो, मुळात हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म, कारण हिंदू हे नाव एका पर्टिक्युलर एरियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी वापरले गेले होते आणि ती लोक सनातन धर्माचेच पालन करत होती। म्हणून सनातन किंवा हिंदू धर्म याचा अर्थच होतो की ज्याला अंतही नाही आणि सुरुवातही नाही, जो अनंत आहे तोच सनातन धर्म आहे। आता आपण हे तर पाहिले की हिंदू आणि हिंदू धर्म म्हणजे काय, पण चला आता जाणूया सावरकरांनी वापरलेला हिंदुत्व शब्द नेमकं काय आहे। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय हिंदुत्वाची व्याख्या करताना म्हणतं, हिंदुत्व आयुष्य जगण्याची एक पद्धती आहे। ते कोणत्याही संघटित धर्माशी शत्रुत्व नाही किंवा ते कोणत्याही धर्मासाठी आपले श्रेष्ठत्व घोषित करत नाही। हिंदुत्वाचे ध्येय हे आहे की भारतात राहणाऱ्या प्रत्येकामध्ये, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, एक कॉमन गोष्ट शोधणे जी प्रत्येकाला एका धाग्यात बांधून ठेवेन। और इसलिए सारी दुनिया को एकता के सूत्र में पिरोने का एकमात्र रास्ता हिंदुत्व है। मित्रांनो, या बाबतीत सावरकरही म्हणतात की हिंदू जे आहेत ते हिंदुस्थानचे हृदय आहेत, परंतु जसे इंद्रधनुष्याचे सौंदर्य हे त्याच्या वेगवेगळ्या रंगांवरून अधिकच बहरते, तसेच भारताचे सौंदर्यही हे वेगवेगळ्या कल्चरला एकत्र केल्याने अधिकच बहरते। सावरकर हे पण म्हणायचे की हिंदुत्वाचा अर्थच आहे की एका स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येकासाठी सारखेच हक्क व प्रत्येकावर सारखीच कारवाई होईल, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो। बेसिकली हिंदुत्व आणि हिंदू धर्मामधील फरक जर जाणायचा असेल तर एक छोटीशी स्टोरी ऐकवतो। पूजापाठ करणे, देवीची आरती करणे हा झाला हिंदू धर्म। पण सावरकर जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते तर ते पहाटे पहाटे मुस्लिम बांधवांची मोठ्या आवाजात अजान व्हायची, ज्यामुळे जेलमधल्या सगळ्या कैदींची झोप मोडायची। आणि मग या बाबतीत सावरकरांनी जेलच्या जेलरला विचारल्यावर ते म्हणतात की हा त्यांचा धार्मिक हक्क आहे, यावर आम्ही काहीच करू शकत नाही। मग सावरकर ही जेलमधल्या सगळ्या हिंदूंसाठी भगवद्गीता मागवतात आणि भगवद्गीता मागवल्यानंतर त्या भगवद्गीतेच्या पहिल्याच पानावर श्रीकृष्ण शंख वाजवताना दिसतात आणि मग ते म्हणतात, हे बघा आमचे देव शंख वाजवत आहेत, म्हणजे शंख वाजवणं हा आमचा धार्मिक हक्क आहे। मग सावरकर जेलमधल्या सगळ्या हिंदूंसाठी शंख मागवतात आणि शंख मागवल्यानंतर जशी इकडे अजान सुरू झाली की तिकडे शंख वाजायला सुरुवात व्हायची। मग आता मुस्लिम बांधवांना वाटायला लागलं की हे काय आहे, मग त्यांनीही तीच तक्रार केली तर त्यांनाही तेच उत्तर मिळाले की हा त्यांचा धार्मिक हक्क आहे, या बाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही। थोडे दिवस असंच चाललं, इकडे अजान सुरू झाली की तिकडे शंख वाजायचे आणि मग काही दिवसांनी अजानही बंद झाली आणि शंखही बंद झाले। हे आहे हिंदुत्व। 100 वेळा शिव्या दिल्यानंतर शिशुपालला माफ करणं म्हणजे हिंदू आणि 101व्या वेळी शिवी दिल्यानंतर त्याच शिशुपालची मान कापणं म्हणजे हिंदुत्व। मित्रांनो, सावरकरांनी हिंदुत्वाला कोणत्याही धर्माशी जोडण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व। हमारे देश के खिलाफ कोई कदम नहीं उठाना चाहिए, ये हमारा धोरण है। और ये मेरा जो हिंदुत्व है ये हमारा राष्ट्रीयत्व है। आणि आज जो भारतीय असेल तो एपीजे अब्दुल कलामांना कधी हेट करणार नाही आणि 15 मिनिटं पोलीस हटवा असं म्हणणाऱ्यांना कधी सपोर्टही करणार नाही। वंदे मातरम न म्हणणाऱ्यांना या देशात जागा नाही, भारत तेरे तुकडे होंगे ही मानसिकता भारताच्या एकता अखंडतेला भेदायला नको, म्हणून हिंदुत्व टिकवणे गरजेचे आहे। मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।